उजवी नाकपुडी म्हणजे सूर्यनाडी बंद करायची आहे. डावीनी श्वास घ्या, डावीनी श्वास सोडा. स्वर चेक करा आपला. बघा, जेव्हा उच्छ्वास आपण करतो तेव्हा या नाकपुडीने येत असेल डाव्या, म्हणजे आपली चंद्रनाडी ॲक्टिवेट झाली आहे. ज्यांची झाली नसेल त्यांनी परत उजवी बंद करून डावीनी श्वास घ्या, डावीनी श्वास सोडा. आता दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून एकमेकांपासून लांब घ्या. तुम्हाला लक्षात येईल की दोन्ही हातातनं तुमच्या ऊर्जा वाहतीये. आता डावा हात समोर ठेवायचा आहे, उजवा हात त्याच्यावर असा ठेवा. आता डोळे बंद करून घ्यायचे आहेत. पूर्ण मेडिटेशन होईपर्यंत डोळे बंद पाहिजे. तळहात तुम्ही समोर धरलेला आहे तुमच्या अनाहत चक्राजवळ. आणि बघा, डावा हात तुमचा, कल्पना करायची आहे की तुमच्या बरोबर तळहातामध्ये इथे शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावर तुम्ही हात फिरवत आहात. बघा, पूर्ण लक्ष श्वासाकडे घेऊन या. कल्पना करायची या ब्रह्मांडामधली दैवी शक्ती जिचा प्रवेश तुमच्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये झालेला आहे. चैतन्यमय ही ऊर्जा भरभरून तुमच्या शरीरामधनं वाहत आहे. तुमच्या तळहातावर असलेल्या शिवलिंगावर तुम्ही हात फिरवत आहात. खूप आभार मानायचे ह्या शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला तुम्हाला जाणवेल की दोन्ही हातांमधून भरभरून ऊर्जा वाहत आहे. त्या ऊर्जेकडे लक्ष घेऊन या. दोन्ही हात सावकाश एकमेकांसमोर धरा. भरभरून ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या दोन्ही हातातनं वाहत आहे. आता अगदी सावकाश तुमचे दोन्ही हात विशुद्ध चक्र म्हणजे मानेच्या ठिकाणी ठेवायचे. विशुद्ध चक्र कल्पना करा. आज्ञा चक्रामधनं ह्या चक्रावर सुंदर असा आकाशी प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. ब्रह्मांडीय ऊर्जा जी आकाशी रंगाची आहे, आकाश तत्वाप्रमाणे सुंदर असा आकाशी प्रकाश, सहस्त्रहार चक्र ज्याचे स्थान आहे टाळूच्या मध्यस्थानी, तिथून ह्या ऊर्जेचा प्रवेश झालेला आहे. तुमच्या मानेच्या मध्यभागी हा प्रकाश पडलेला आहे. तुमच्या डोळ्यांना सुखावणारा हा आकाशी प्रकाश जो आपल्या स्वतःशी संबंधित आहे. विशुद्ध चक्र, पूर्ण शुद्धता, आपल्या विचारांची, आपल्या मनाची, आपल्या अंतरंगाची. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आज्ञा चक्रामधनं या सुंदर ब्रह्मांडाला बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करायची या ब्रह्मांडामध्ये भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपली निर्मिती झालेली आहे. या ब्रह्मांडात सगळीकडे दिव्य असा आकाशी रंगाचा प्रकाश पडलेला आहे. या प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा. आपण भगवंताने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत, एक पवित्र आत्मा आहोत. या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत.
आकाशाप्रमाणे स्वच्छ आपले मन चंद्रतत्वाद्वारे एकदम सक्षम झालेले आहे. चंद्रासारखी शीतलता आपल्या मनाला मिळत आहे. आता या क्षणाला आपण निर्विचार आहोत. ह्या जगामध्ये आपण काहीही घेऊन आलेलो नाहीये. हे आयुष्य क्षणभंगूर आहे. इथून जाताना पण आपण काहीही घेऊन जाणार नाहीये. फक्त आपल्या सोबत येणार आहेत चांगले आशीर्वाद. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे, या पवित्र मनुष्य योनीचे, या पवित्र जन्माशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र. या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येतंय की कुठली कर्म केल्यामुळे जास्तीत जास्त आपण पुण्याचा साठा करत आहोत. फक्त चांगले विचार, चांगले मन, चांगले वागणे आणि चांगले बोलणे, त्याद्वारे या ईश्वरीय शक्तीशी आपण एकरूप होत आहोत. कल्पनेमधून ह्या चक्रावर ओम काढा. शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. अकार तु ब्रह्मा, ओकार तु विष्णू, मकार तु महेश्वर. बघा अ उ म याच्यामध्ये आहे ही पवित्र मनुष्य योनी. आपल्यामध्येच आहे ही सगळी तत्व. अकार तु ब्रह्मा आहे, उकार तु विष्णू आहे, मकार तु महेश्वर आपल्यामध्येच आहे, आपल्या अंतरंगामध्ये आहे. त्याला बघण्याचा प्रयत्न आपण या वैश्विक शक्तीद्वारे करत आहोत. आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे. बुद्धीची देवता देवी सरस्वती यांना आज्ञाचक्रातनं बघायचंय. षोडश कला जिच्या साधनेद्वारे प्राप्त होते अशा देवी सरस्वती यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. खोल श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखून ठेवा आणि सावकाश श्वास सोडत देवी सरस्वतींचा बीजमंत्र ऐंचं उच्चारण करा. या चक्राचा बीजमंत्र हमचं उच्चारण करा. हम. सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे. बंद डोळ्यांमधून आपल्या पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा. माकड हाडाच्या आतमध्ये आहे आपली सुषुम्ना नाडी. ज्या सुषुम्ना नाडीवर आहेत 9 सक्षम चक्र, त्यातील 7 चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत.
या 7 चक्रांच्या जागृतीद्वारे उर्वरित दोन्ही चक्र आपली जागृत होत आहेत. खूप आभार मानायचे ह्या सक्षम 7ही चक्रांचे. बीजाक्षर हम द्वारे. हम सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा. आपल्या दोन्ही हातांमधला महत्वाचा अवयव आपले सक्षम दोन्ही खांदे. असे मानण्यात येते की या खांद्याच्या ठिकाणी देवांचे देवदूत चित्रगुप्त सूक्ष्म स्वरूपामध्ये इथे बसलेले आहेत. या दोन्ही हातांद्वारे जी कर्म होत आहे त्यांचा हिशोब हे देवदूत लिहून ठेवत आहेत. त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. कल्पनेमधून डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. सगळी चांगली कर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहे. प्रत्येक क्षणाला भगवंताचे आभार मानायचे. या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाल्यावर ब्रह्मांडातील दिव्य अशा शक्ती पृथ्वी ग्रह, सूर्य ग्रह, चंद्र ग्रह यांची उत्पत्ती झाली. ज्या ग्रहांचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या चक्रांशी. सूर्यग्रहाला आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे, ज्यांच्यामुळे आपल्याला लक्षात येतंय की दिवस होतोय, सूर्य मावळल्यावर दिवस संपतोय. त्या सूर्यनारायणांचे, ऊर्जेच्या देवतेचे प्रत्येक क्षणाला आभार. सुंदर दिवसाचे खूप आभार. हम द्वारे. हम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा. दोन्ही सक्षम दंड, त्याच्या आतमधले प्रत्येक सूक्ष्म अवयव, प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय. खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला हे सुदृढ असे शरीर मिळालेले आहे, चांगले मन मिळालेले आहे, आपल्याला सुंदर दिवस मिळालेला आहे. सूर्यनारायणांद्वारे दिवसामधले 24 तास, प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा. प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. खूप आभार मानायचे या प्रत्येक अनमोल क्षणाचे. हम द्वारे. हम
भरभरून ऊर्जा आपल्या हातात न वाहत आहे त्याकडे लक्ष द्या. सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा. कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा, हम काढा. देवी सरस्वतींचे बीजाक्षर ऐम काढा. चोकुरे काढा, सेहेकी काढा. चोकुरे चिन्ह ज्याद्वारे सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण लांब गेलेलो आहोत. ज्या ज्या ठिकाणी नकारात्मक विचार आहेत, नकारात्मक बोलणे आहे, अशा व्यक्तींपासून आपण लांब गेलेलो आहोत. चोकुरेद्वारे सगळ्या नकारात्मक गोष्टींचा नाश झालेला आहे. सेहेकी चिन्हाद्वारे पूर्ण संतुलन आपल्या विचारांमध्ये आलेले आहे. आपल्यामध्ये येणाऱ्या चांगल्या विचारांचे आभार मानायचे. प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार. हम द्वारे हम द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. वैश्विक शक्ती भरभरून आपल्या दोन्ही डोळ्यांना मिळत आहे. खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम डोळ्यांचे. या डोळ्यांमुळे आपण सगळ्या चांगल्या गोष्टी बघत आहोत. भरभरून आपल्या आजूबाजूला असलेला सुंदर निसर्ग, या निसर्गामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही डोळ्यांचे. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांना ही दृष्टी मिळालेली नाही आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. आपले दोन्ही डोळे, प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. कल्पना करा, जर आपल्याला ही दृष्टी नसती तर काय झाले असते. खूप आभार भगवंताचे. हम द्वारे या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे. हम या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपण आपल्या स्वतःचा शोध घेत आहोत. सगळ्या रेकी गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळ्या रेकी गुरूंचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. आध्यात्मिक गुरु, दत्त गुरु माऊली, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. ज्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट झालेल्या आहेत. दत्तगुरु माऊली, ज्यांनी जन्म घेतला फक्त लोक कल्याणासाठी. नक्की विचार करायचा आहे की आपला हा जन्म, पवित्र आत्मा यांचे काय कार्य आहे. आपल्या लोकांसाठी तर आपण कर्म करतच असतो, पण जेव्हा सातत्याने आपण दुसऱ्यांचा विचार करतो त्याद्वारे या शिवशक्तीचे आशीर्वाद आधी आपल्याला मिळायला लागतात. या पवित्र जन्माचे आभार मानायचे.
हम द्वारे हम सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूला ठेवा. कपाळाच्या मागचा भाग, दोन्ही कानांच्या मधला भाग यांना तुम्ही ऊर्जा देत आहात. ब्रह्मांडीय ऊर्जा भरभरून दोन्ही हातांमधनं वाहत आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम अवयवांचे हम द्वारे हम सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा. चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. वाईट गोष्टींपासून, वाईट बातम्यांपासून आपण लांब आहोत. भगवंताचे खूप आभार मानायचे की ज्यांच्यामुळे आपली श्रवण शक्ती अगदी व्यवस्थित काम करत आहे. या चांगल्या श्रवण शक्तीद्वारे सगळे चांगली मंत्र आपण ऐकत आहोत. स्तोत्र, त्यांचा अर्थ, विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला होत आहे. कल्पनेमधून दोन्ही कानांच्या आत ओम काढा, हम काढा, चोकुरे काढा, सेहेकी काढा. आपल्या श्रवण शक्तीमध्ये संतुलन. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे हम द्वारे हम सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. या ब्रह्मांडाशी संबंधित असलेले हे चक्र सहस्त्र पाकळ्यांचे फूल इथे उमललेले आहे. या सहस्त्र पाकळ्या ज्याचा संबंध आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेशी, भरभरून ही ऊर्जा सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येते. सतत चांगले विचार त्याद्वारे शिवशक्तीशी आपण जोडल्या जात आहोत. खूप आभार मानायचे चांगल्या विचारांचे, चांगल्या मनाचे. भगवंताचे खूप आभार मानायचे. हम द्वारे हम सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा. चांगली बुद्धिमत्ता, याद्वारे चांगल्याच गोष्टी आपल्याकडनं घडत आहे. कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा, हम बीजाक्षर काढा, चोकुरे काढा. नकारात्मक गोष्टींपासून आपण खूप लांब आहोत. चांगल्याच लोकांच्या संपर्कात आपण येत आहोत. आपल्या चांगल्या बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. हम द्वारे हम प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे
सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत. भरभरून भगवंताचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा, छातीच्या मध्यस्थानी. कल्पनेमधून इथे हिरवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी, ज्यांचा रामायणामध्ये अवतार झाला, त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. शक्ती असावी तर हनुमानजींसारखी, युक्ती असावी तर हनुमानजींसारखी. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. आपल्या शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू, त्यांचे आधिपत्य करत आहेत श्री हनुमानजी. या पवनपुत्र हनुमानजींचे वास्तव्य सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या अंतरंगामध्ये. बघा, ज्यांनी फक्त ध्यास घेतला होता राम नामाचा, राम नामाद्वारे या कलियुगात, या भवसागरातनं आपण तारून जात आहोत. नामस्मरण, जेवताना, उठताना, बसताना, जेव्हा आपण सतत नामस्मरण करत असतो, त्यावेळेस काया वाचा मनाने आपण भगवंताशी एकरूप होत असतो. श्री हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. खोल श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखून सावकाश श्वास सोडत हमचं उच्चारण करा. हम. बीजमंत्राद्वारे, नामस्मरणाद्वारे आपल्या गत जन्मामध्ये जी काही कर्म झालेली आहेत, त्या कर्मांची शुद्धता होऊन या जन्मामध्येच आपण परमतत्वाशी एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या अंतरंगाचे. आपल्या अंतरंगामध्ये श्रीराम, सीता मैया, लक्ष्मण, श्री हनुमानजी, भरत यांना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार. बघा, भक्ती असावी तर हनुमानजींसारखी, बंधू प्रेम असावे तर लक्ष्मण भरत यांच्यासारखे, शत्रुघ्न यांच्यासारखे. श्रीराम एक आदर्श, आणि त्यांची पत्नी म्हणून आदिमाया, आदिशक्ती, देवी सरस्वती यांचे सुंदर स्वरूप, सीता मैया, पार्वतीचे स्वरूप. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. श्रीराम जय राम, जय जय राम. बघा, या कलियुगामधील श्रेष्ठ मंत्र नामस्मरण. श्रीराम श्रीराम श्रीराम. ध्यानी मनी उठता बसता जेव्हा आपण
रामनामाचा जप करत असतो, त्याद्वारे त्या ब्रह्मांडातील दैवी शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असतात. प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार, त्यांच्यामध्ये असलेल्या दुर्गुणांना न बघता फक्त चांगलेच गुण आपण बघत आहोत. कुठलीच व्यक्ती वाईट नसते. वाईट असते ती परिस्थिती, त्या परिस्थितीप्रमाणे ती व्यक्ती वागत असते. प्रत्येक क्षणाला समोरच्या मध्ये आपण देवत्व बघण्याचा प्रयत्न करत आहोत. समोरच्या मध्येच आहे आपलं भलं करण्याची ताकद, ईश्वरी तत्व. खूप आभार मानायचे या प्रत्येकामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे. हम द्वारे हम प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा. शरीरातला महत्वाचा स्नायू आपले हृदय. आत्तापर्यंत खूप विचार करून आपण आपल्या हृदयाला त्रास दिला. याच्या पुढे नेहमी आनंदी राहायचे, ज्याद्वारे भगवंताचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आणि आपण आनंदी राहत आहोत. आनंदी राहण्यामुळे सगळे चांगलेच हार्मोन्स आपल्या शरीरामधनं भरभरून तयार होत आहेत. खूप आभार आपल्या चांगल्या हृदयाचे. सगळ्यांचे अपराध आपण पोटामध्ये घातलेले आहेत. चांगल्या विचारांचे, चांगल्या बोलण्याचे दान आपण करत आहोत. या दानामध्ये आहे अशी शक्ती की जी द्रव्य रूप, अन्न रूपामध्ये भरभरून आपल्याकडनं चांगले कर्म घडत राहते. प्रत्येक दानाला खूप महत्त्व आहे. खूप आभार मानायचे चांगल्या अंतरंगाचे, सक्षम हृदयाचे. जिथे होत आहे रक्ताच्या थेंबाची शुद्धता, अंतरंगाची शुद्धता. खूप आभार मानायचे प्रत्येक श्वासाचे. ज्या श्वासावर पण आपला अधिकार नाही आहे, तो अधिकार आहे भगवंताचा. काहीही आपण घेऊन नाही आलेलो आणि काहीही घेऊन जाणार नाही आहे. फक्त पूर्ण तृप्तता, चांगल्या विचारांची, चांगल्या भावनांची. खूप आभार या पवित्र जन्माचे. हम द्वारे हम सावकाश उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवा. श्वसनाशी संबंधित असलेले दोन्ही फुफ्फुसे, ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपला प्रत्येक अवयव, प्रत्येक अवयवाचे विविध कार्य जे अगदी सुरळीत प्रमाणे सुरू आहे. भगवंताची किमया की आपला प्रत्येक अवयवाकडून विविध कार्य होत आहे. प्रत्येक चक्राच्या ठिकाणी आहे विविध ग्रंथी. त्या ग्रंथींमध्ये असलेले स्त्राव, त्या स्त्रावांना आपण देत आहोत एक ऊर्जा, वैश्विक शक्ती. खूप आभार मानायचे सक्षम ग्रंथींचे,
तयार होणाऱ्या प्रत्येक नवीन पेशींचे हमद्वारे हम आपल्याशी कोण कसा वागतो त्यापेक्षा आपण कोणाशी कसे वागतो याकडे आपण लक्ष देत आहोत. कुठल्याही गोष्टीमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात. प्रत्येक बाजू खूप महत्त्वाची. प्रत्येकामधील चांगले शिल्प आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत. नको असलेला त्या व्यक्तीमधला विचार भाग आपण काढून टाकलेला आहे. त्या व्यक्तीमधले देवत्व आपण शोधत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीचे, आत्तापर्यंत मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे. आपला कोणावरही राग नाही आहे. आपण कशाचीही चिंता करत नाही आहे. आपलं काम आपण व्यवस्थित करत आहोत आणि हा जन्म आपण सत्कारणी लावत आहोत. आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे. त्याचबरोबर इतरांवर पण आपलं प्रेम आहे. त्याद्वारे आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत. खूप आभार. प्राणवायूचे प्रत्येक श्वासाचे हमद्वारे हम सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. अग्नी तत्वाची आपण व्यवस्थित काळजी घेत आहोत. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. अर्धे अधिक आजार फक्त अग्नितत्व न सांभाळल्यामुळे होतात. त्यामुळे या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे आपल्या चक्रांना जागृती मिळत आहे. अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. भगवंताचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. सक्षम मणिपूर चक्र ज्याचा संबंध आहे आपल्या पचन संस्थेशी. पचन संस्थेमधील प्रत्येक सूक्ष्म अवयवाला बघण्याचा प्रयत्न करा. आपले लिव्हर, दोन्ही इंटेस्टाईन, पॅनक्रियाज यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. जो काही बिघाड झालेला आहे तो फक्त आपल्या चुकीच्या सवयींमुळे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे. सक्षम अन्नमय कोश ही देवाने दिलेली आपल्याला एक अनमोल अशी भेट आहे, ज्याची आपण खूप काळजी घेत आहोत. खूप आभार म्हणायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे हमद्वारे हम सतत पाहिजे पाहिजे असण्याची भावना आपली कमी कमी होत आहे. पूर्ण तृप्ततेची भावना, जेव्हा आपण एखादा पदार्थ खूप आवडत असतो आणि तो जास्त खातो, पण जास्त खाल्ल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की इनडायजेशन होते.
त्याप्रमाणे सतत जेव्हा आपण वाईट विचारांमध्ये असतो, त्याद्वारे अशा ठिकाणाहून आपल्याला निघून जावेसे वाटते, कारण त्या व्यक्तीच्या आपण सान्निध्यात आपल्याला राहावेसे वाटत नाही. म्हणून आपल्या विचारांची खूप काळजी घ्या, आपल्या बोलण्याची खूप काळजी घ्या. या देहरूपी मंदिरात आपण एक पवित्र आत्मा आहोत. पवित्र आत्म्यांशीच आपला संपर्क होत आहे. चांगल्या विचारांच्या लोकांशी आपण जवळ जात आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. पूर्ण तृप्ततेची भावना आपल्याला आलेली आहे. त्याद्वारे भगवंताचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. हम द्वारे हम. शरीरशास्त्राचा संबंध आहे सक्षम अग्नितत्वाशी. अग्नितत्वाची काळजी घेतल्यामुळे औषधमुक्त जीवन आपण जगायला लागलेलो आहोत. वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. स्वाधिष्ठान चक्र जलतत्वाशी संबंधित. हे शरीर तयार झाले आहे ते 75% पाण्याने. या जलतत्वाचा संबंध आहे चंद्रग्रहाशी. पौर्णिमेच्या सुंदर चंद्राला बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करायची चंद्रप्रकाशात आपण बसलेलो आहोत. चंद्रासारखी शीतलता आपल्या जीवनामध्ये आहे. आपले मन शांत झालेले आहे. चंद्रनाडी डाव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे चंद्रासारखी शीतलता आपल्या शरीराला मिळत आहे. ज्या ठिकाणी शांत मन असते त्या ठिकाणी चांगलेच विचार यायला लागतात. या शांत मनाचे खूप आभार मानायचे. सक्षम जलतत्वाद्वारे, सक्षम चंद्रतत्वामार्फत आपल्या विचारांची क्षमता वाढलेली आहे. सातत्याने फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे. आपल्या चांगल्या मनाचे खूप आभार मानायचे. हम द्वारे हम. विविध गुणांशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र समोरच्या मधील चांगल्याच गुणांचा आपण विचार करत आहोत. भगवंताला मनापासून प्रार्थना, प्रत्येकामधील फक्त मला चांगलेच गुण दिसू दे आणि माझ्याकडनं सतत अखंड नामस्मरण होत राहू दे, ज्याद्वारे ह्या पवित्र मनुष्य योनीचे कल्याण होत राहील. खूप आभार इथल्या सक्षम चक्राचे. आणि सावकाश दोन्ही हात पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ म्हणजे मूलाधार चक्राजवळ ठेवायचे. शरीराचा मूळ आधार असलेले चक्र जे व्यवस्थित काम करत आहे.
पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला या पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे. या पृथ्वी ग्रहामुळे आपल्याला राहायला सुंदर जागा आहे. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना राहायला जागा नाही आहे. आपल्याला राहायला सुंदर जागा आहे, सुरक्षित जागा आहे. आपल्या आजूबाजूला सुंदर निसर्ग आहे. या पृथ्वी ग्रहामुळे आपल्याला खायला अन्न मिळत आहे. भरभरून निसर्ग आपल्या आजूबाजूला आहे. सुंदर वातावरण आहे. या जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना खायला एक वेळचे अन्न पण मिळत नाही. प्रत्येक क्षणाला भगवंताचे आभार मानायचे. भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला भरपूर खाण्याच्या गोष्टी उपलब्ध आहेत. आपण सधन कुटुंबामध्ये जन्मलेलो आहोत. खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाचे, प्रत्येक श्वासाचे. हम द्वारे हम. पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरातला अस्थिधातू म्हणजे प्रत्येक हाडांना बळकटी मिळत आहे. प्रत्येक स्नायू अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी ज्यांना पृथ्वी तत्व प्राप्त झालेले आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम अवयवाचे. आपला रक्तधातू व्यवस्थित काम करत आहे. त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. खूप आभार मानायचे त्या पवित्र मनुष्य योनीचे. हम द्वारे हम. पृथ्वी तत्वरूपी आपले दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार. भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे दोन्ही पाय अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. या दोन्ही पायांमुळे आपल्याला सगळीकडे फिरता येत आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम चक्राचे, या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे. आपल्या आयुष्यामधल्या प्रत्येक व्यक्तीचे खूप आभार. आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत. प्रत्येक नातेवाईकांचे, बहीण भावंडांचे खूप आभार मानायचे. प्रत्येकामध्ये असलेल्या देवत्वाचे मनापासून आभार माना. स्वतःला ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखीच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपण आपल्या स्वतःचा शोध घेत आहोत. शिवतत्वाशी, परमतत्वाशी दिवसेंदिवस आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे.
या पवित्र मनुष्य योनीचे प्रत्येक क्षणाला श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं। या वैश्विक ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे, सगळ्यांचं कल्याण होत आहे। या क्षणाचे खूप आभार, आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार, उद्याच्या येणाऱ्या दिवसाचे खूप आभार, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार।